श्री स्वामी समर्थ. मी जयश्री ग्लो विथ जयू या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. आपल्या किचनमध्ये असलेला साधा शिळा भात आपण टाकून देतो, पण तुम्हाला माहिती आहे का, हा शिळा भात आपल्या केसांसाठी खूपच फायदेशीर आहे. जसं तांदूळ केसांना मजबूत आणि चमकदार बनवतो, तसंच शिळ्या भातापासून बनवलेला हा घरगुती हेअर मास्क केसांना पोषण देतो. आज मी तुम्हाला खूप सोपा आणि प्रभावी असा शिळ्या भाताचा हेअर मास्क दाखवणार आहे. तर शिळा भात भरपूर जर राहिला तर आपण फोडणी घालतो, पण थोडंसं असेल तर जास्तीचं खाणं आणि पोट अजीर्ण करण्यापेक्षा तुम्ही हा भात ठेवून त्याचा खूप सुंदर हेअर मास्क बनवू शकता. बाहेर थोडा ट्रॅफिकचा आवाज येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा आणि हा सोपा उपाय नक्की बघा. तर ते उरलेलं भात टाकून न देता आपण त्याचा हेअर मास्क खूप सुंदर बनवणार आहे आणि आपले केस खूप सुंदर होणार आहे. तर तो कसा बनवायचा हे आता आपण बघूया. तर मी आता इथे घेतलेला आहे शिळा भात. आता हे इंद्रायणी तांदूळ आहेत. मी कुठल्याही तांदूळाचा भात असला तरी चालेल. तर भातामध्ये म्हणा किंवा तांदूळामध्ये हे नैसर्गिक प्रोटीन आणि व्हिटॅमिन असतं, जे केसांना मजबूती आणि केस मऊ आणि सिल्की बनवतात. त्याच्यानंतर मी घेतलेलं आहे कोरफड. तुम्ही कोरफड असेल तर ठीक आहे, नाही तर मार्केटमधलं जेल असलं तरी चालेल, आणि नसेल दोन्ही तर नुसता दही, भात आणि थोडंसं इव्हियन कॅप्सूल टाकलं तरी चालेल. तर कोरफड आपल्या केसांना थंडावा देतं, स्काल्प हेल्दी ठेवतं, आणि जर डॅन्ड्रफ वगैरे झाला असेल ते सुद्धा ते कमी करतं आणि केसांची वाढ आपल्या झपाट्याने होते. तर ह्या कोरफडचे मी ते काटे काढून घेतलेले आहे, आणि मी नेहमी सांगते की तो पिवळा चीक येतो तो काढून घ्यायचा आहे, कारण तो चांगला नसतो. तर अशा प्रकारे मी हे ॲलोव्हेराचे तुकडे करून घेतलेले आहे, कारण ते मिक्सरमधनं छान बारीक निघाले पाहिजे. आणि आता घेतलं आहे मी दही. तर दही केसांना नैसर्गिक मॉइश्चराईज देते. डोक्याची आपली त्वचा जी असते, स्किन, ती जर डॅन्ड्रफ किंवा इचिंग झालं असेल ते सुद्धा ते स्वच्छ ठेवतं आणि कोंडा कमी करण्यास मदत करते. तर आता असा मी भात घेऊन घेतलेला आहे, मिक्सरमधनं काढायचा. हे मिक्सरमधनंच काढावं लागणार आहे आपल्याला, कारण ते मिक्सरमध्ये केलं की सगळं सॉफ्ट होतं. तर मी मिक्सरच्या पॉटमध्ये घेतला ॲलोवेरा जेल, त्याच्यानंतर भात आणि थोडंसं दही घेतलेलं आहे. आता दही जसं जमेल तसं तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी टाकून ॲडजस्ट करावं लागेल. आणि आता हे आपल्याला मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं, कारण ते मिक्सरमधनं फिरवलं की छान पेस्ट होते. आता हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये 20-30 सेकंद बारीक फिरवून घ्यायचं, म्हणजे त्याची स्मूथ आणि क्रीमसारखी पेस्ट तयार होईल. गुठळ्या राहू देऊ नका, कारण पेस्ट जितकी स्मूथ असेल तितकी केसांना लावायला ती सोपी जाईल. आता याच्यामध्ये मी दही ॲड केलेलं आहे. जसा दही भात आपल्या पोटासाठी खूप चांगला असतो, तसंच भात आणि दही हे केसांसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे. आता हे मिक्सरमधनं काढून घ्यायचं, व्यवस्थित त्याची सॉफ्ट पेस्ट झाली पाहिजे. आता तुम्ही बघू शकता थोडी जाडसर आहे, तर एकदा अजून व्यवस्थित दही टाकून ते फिरवून घ्यायचं. किंवा सगळं भात थोडंसं राहिलेलं आहे त्याच्यामध्ये, तर तुम्ही जेवढं बारीक कराल ना तेवढी ती पेस्ट अशी छान केसांच्या स्काल्पला लागते. थोडं दही टाकून फिरवायचं. कन्सिस्टन्सी पाहायची आपली किती पातळ आहे, किती घट्ट आहे, आणि तसं तसं ते दही ॲड करत जायचं. आणि असेल तुमच्याकडे जर भरपूर प्रमाणात ॲलोव्हेरा असेल तर ॲलोव्हेरासुद्धा तुम्ही भरपूर प्रमाणात टाकू शकता. आता पहा तुम्ही किती सुंदर छान त्याची पेस्ट झालेली आहे, किती आपल्या केसांना मुळांना छान लागते. आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं. आता ही अशा प्रकारे याची पेस्ट दाखवते तुम्हाला. अशी कन्सिस्टन्सी पाहिजे. जर जास्त घट्ट झाली तर ती केसांना लागणार नाही, आणि जर पातळ झाली तर ती सगळं केसांमधनं गळून जाईल. तर याच्यामध्ये आता मी टाकत आहे 2 इव्हियन कॅप्सूल. तुम्ही नसेल तर कुठलंही हेअर ऑइल टाकू शकता, किंवा तुम्ही जे यूज करता ते हेअर ऑइल याच्यामध्ये टाकू शकता. पण व्हिटॅमिन ई केसांसाठी खूप चांगलं आहे. हे स्काल्पला पोषण देतं, केसांच्या मुळांना मजबूत करतं, केसांचा ड्रायनेस असेल ते सुद्धा ते कमी करतं, आणि केसांना नॅचरली शाईन देते. तर इथे मी टाकलेलं आहे याच्यामध्ये 2 इव्हियन कॅप्सूल. तर ह्या कॅप्सूल टाकल्यानंतर व्यवस्थित परत एकजीव करायचं सगळं मिश्रण आपलं.
आता ही पेस्ट रेडी झालेली आहे केसांवर अप्लाय करायला. आता आपल्याला केस विंचरून घ्यायचे लाकडी कंगव्याने व्यवस्थित. लाकडी कंगवा वापरल्यावर आपल्या स्काल्पला हलका मसाज मिळतो आणि ब्लड सर्क्युलेशन होते आणि आपल्या केसांच्या मुळांना पोषण मिळतं. त्यामुळे लाकडीच कंगवा यूज करत जा. आता मी छान केस विंचरून घेतलेले आहे आणि आता आपल्याला हेअर मास्क हा आपल्या केसांवर अप्लाय करायचा आहे की जेणेकरून आपल्या स्काल्पला तो लागला पाहिजे. त्यामुळे हळूहळू केसांचं पार्टिशन करायचं आणि तो स्काल्पला लावायचा. आता तो आपल्या स्काल्पला त्याच्यानंतर आपल्या हेअर लेंथला सगळा पुरेल असं तो लावून घ्यायचा पूर्ण केसांना आणि हळूहळू त्याची मसाज करायची आणि 40 ते 45 मिनटं ठेवायची. नंतर एखाद्या सौम्य शॅम्पूने त्याला वॉश करून टाकायचं. आता मी इथे वॉश करून आलेले आहे. खूप सॉफ्ट, सिल्की आणि छान मुलायम झालेले आहेत केस. सौंदर्य महागड्या प्रोडक्ट्समध्ये नाही तर ते आपल्या घरच्या साध्या गोष्टींमध्ये लपलेलं असतं. अशाच सोप्या होम रेमेडीसाठी माझ्या ग्लो विथ जयू चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर कसा वाटला हा वेगळा हेअर मास्क?